आपण हे जे केलेलं मुलांनो ऍब्सोल्यूट झिरो आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर, तर ह्याच्यामधला जो पार्ट होता, कोण सांगेल मला ऍब्सोल्यूट झिरो काय असतं आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर काय असतं? कोण सांगेल मला पटकन? मॅम ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे 273 केल्विन होतं आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस. आपलं 273 डिग्री सेल्सिअस. हा, ऍक्च्युली ऍब्सोल्यूट टेम्परेचर आपण 273 डिग्री सेल्सिअस नव्हतं बघितलं बेटा. ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे आठवते आपण काय केलेलं गॅसेसला. एक मिनिट हा, कल्याणी राजपूत म्हणून ज्याने कोणी जॉईन केले मला दाखवते की मीटिंगची रेकॉर्डिंग चालू केल्यावर बेटा तू डिस्कनेक्ट होशील. तर जर तू डिस्कनेक्ट झाली तर परत एकदा जॉईन कर, ठीक आहे? यस. ठीक आहे. ऍब्सोल्यूट झिरो बरोबर सांगितलं तू, पण ऍब्सोल्यूट टेम्परेचर ते नव्हतं जे तू बोललायस बेटा. म्हणून मी सांगितलेला हा टॉपिक एकदा तुम्ही अजून एकदा रिवाइज करा, म्हणजे शिकवून झाल्यावरती. मी स्क्रीन शेअर करून परत आठवण करून देते की आपण काय बघितलेलं होतं. आपण हे वाले ग्राफ बघितलेले होते ना, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं आणि टेम्परेचर वाढवत गेल्यावर व्हॉल्यूम कशी वाढते, परत व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवल्यावरती कसं वाढत जाते, आठवते? तर हे वाला ग्राफ आठवते तुम्हाला? हे ज्या टेम्परेचरसाठी व्हॉल्यूम झिरो होते, ज्या टेम्परेचरसाठी प्रेशर पण झिरो होते, व्हॉल्यूम प्रेशर ज्या टेम्परेचरसाठी झिरो होता ते टेम्परेचर शास्त्रज्ञांनी एक्सपेरिमेंट करून करून शोधलं, तर ते गॉट दिस ॲज -273.15 डिग्री सेल्सिअस. मायनस मध्ये म्हटलं, मग ऍक्च्युअल मध्ये ते टेम्परेचर त्याला आपण इथे नाव दिलेलं आहे ऍब्सोल्यूट झिरो. म्हणजे केल्विनच्या स्केलमध्ये ते 0 केल्विन आहे, कळते? ऍब्सोल्यूटलाच केल्विन नाव दिले. पण जे ऍब्सोल्यूट टेम्परेचर तू सांगितलं, ते ऍब्सोल्यूट टेम्परेचर तू सांगितलं त्याचं आपण दुसरं बघितलेलं होतं, द ऍब्सोल्यूट स्केल टेम्परेचर. सो आय वॉन्ट यू की तू एकदा ऍब्सोल्यूट टेम्परेचर काय असतं परत तुम्ही सगळ्यांनी जरा बघा. ऍब्सोल्यूट झिरो काय असतं ते तर मायनस वाला आलेलं, दॅट इज ओके. पण एक्झॅक्टली ऍब्सोल्यूट काय असतं त्याचं ह्या पॅरेग्राफ मध्ये दिलेलं होतं जे आपण बघितलेलं होतं. परत एकदा तुम्ही गो थ्रू करा आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर काय असतं ते तुम्ही मला नेक्स्ट क्लासमध्ये सांगा, ठीक आहे? तर जेवढं आपल्याला क्लासमध्ये आपण हे केलेलं, चार्ल्स लॉ पण केलेला होता, हे प्रेशरचा लॉ पण केलेला होता, गे-लुसॅक्स लॉ, आणि बॉइल्स लॉ वरती आपण येऊन थांबलेलो होतो. बॉइल्स लॉ आज आपल्याला करायचा. मुलांना दिस बॉइल्स लॉ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बॉइल्स लॉ वर आधारित पुढे आणखी खूप साऱ्या गोष्टी घडल्या, खूप ठिकाणी हा बॉइल्स लॉ यूज होतो. आपण हल्ली पण आता जे जे काही काही इन्स्ट्रुमेंट्स वापरतोय, थर्मल प्रॉपर्टीज वर चालणारे जे इन्स्ट्रुमेंट्स वापरतोय तिकडे हा बॉइल्स लॉ यूज होतो. तर आणि ह्याच्यावर क्वेश्चन्स पण येतात, न्यूमेरिकल्स पण येतात ह्याच्या फॉर्म्युलावरती सोडवण्यासाठी. तर बघा, तर बॉइल्स लॉ काय आहे ह्याच्यामध्ये, चार्ल्स लॉने फक्त कशाचं रिलेशन दिलं, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं. परत प्रेशरचं आणि टेम्परेचरचं रिलेशन गे-लुसॅकने दिलं. बॉइल्स लॉ मध्ये दोघांना एक दुसऱ्याशी रिलेट कसं केलं गेलं, इथे पहिल्या केसमध्ये काय केलेलं, प्रेशर कॉन्स्टंट ठेवून व्हॉल्यूम चेक केलेली होती, टेम्परेचर बरोबर व्हॉल्यूम वाढत चाललेली होती. इथे ह्याच्या उलट व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून प्रेशर वाढत चाललेलं टेम्परेचर बरोबर. बॉइलने काय केलं, आता टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आणि कॉन्स्टंट टेम्परेचरला मग त्याने बघितलं प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम कमी होते. आणि ह्याच आपण बेस्ट एक्झाम्पल आपण बघतो, आपलं सिलेंडर लास्ट टाइम डिस्कस केलेलं. खूप प्रेशर वाढवून वाढून मग त्याची व्हॉल्यूम कमी केली जाते, तो गॅस लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो, हे आपण पाहिलेलं होतं. येस, चला. तर आता मग त्याला काय समजलं, मग काय दिसून आलं की पीव्ही हा कॉन्स्टंट आहे. पीव्ही
हा कॉन्स्टंट इनव्हर्सली प्रपोर्शनल असल्यावर यू नो दॅट की म्हणजे दोघांना मल्टिप्लाय केलं तर त्याचं उत्तर आपल्याला नेहमी काय मिळणार आहे, कॉन्स्टंट मिळणार. हे तुम्ही मॅथ्स मध्ये केलेलं आहे. दोन क्वांटिटी ज्या एकमेकांना इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजेच मुलांना मराठीत काय म्हणतात, कोण सांगेल मला? हे केलंय तुम्ही 8वी 9वी 10वीतच केलेलं आहे. दोन राशी एकमेकांना इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. एक्स इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वाय. याचा अर्थ काय असतो? त्याला आपण मराठीत एक शब्द वापरलेला, कुठला शब्द होता तो? व्यस्तानुपाती ना रे, आठवलं का? समानुपाती, व्यस्तानुपाती. तुम्हाला एवढं मराठीतून वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करून लक्षात आता समजावं म्हणून मी सांगते. नंतर हे तुम्हाला स्वतःला बाहेर करावं लागेल. समानुपाती म्हणजे इंग्लिशमध्ये काय, व्यस्तानुपाती म्हणजे काय. ठीक आहे. तर व्यस्तानुपाती आहेत एकमेकांना, म्हणून त्यांचा गुणाकार काय येईल, कॉन्स्टंट म्हणजे स्थिर येईल, स्थिरांक. के बरोबर 0 तर स्थिरांक. हे पण तुम्ही 10वीला केलेलं होतं. मग आता हे पीव्ही ऑलरेडी कॉन्स्टंट आहे आणि टेम्परेचर तर ऑलरेडी इथे कॉन्स्टंटच ठेवलेलं होतं. मग त्या कॉन्स्टंट टेम्परेचरने परत ह्याला डिवाइड केलं तर त्याचं पण आन्सर सेमच येईल, प्रत्येक वेळी कॉन्स्टंटच येईल. बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा पीव्ही प्रत्येक वेळी त्याची किंमत येते 30 आणि टेम्परेचर थ्रू आउट द एक्सपेरिमेंट सेमच ठेवलंय. समजा टेम्परेचर पण ठेवलेलं 30, मग प्रत्येक वेळी 30/30 30/30 येणार आहे. म्हणून मग आता ह्याला एक नाव दिले गेले, ह्या कॉन्स्टंटला एक नाव दिलं गेलं. जसं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटला आपण नाव दिलेलं ना, जी नाव देऊन त्याचं नाव दिलेलं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर आता इथे ह्याला नाव दिलेलं आहे आर, किंवा मग हे टीला तिकडे राईटला पाठवल्यावर मिळालं आपल्याला पीव्ही इज इक्वल टू आरटी. मग for 1 mole of a gas, the constant of proportionality is written as R. 1 मोल गॅससाठी. आता 1 मोल गॅस काय असतं हे तुम्हाला दीपिका मॅमनी केमिस्ट्री मध्ये शिकवलं असेल. माहिती 1 मोल गॅस काय असतो मुलांनो? हो मॅम. काय असतो? मास ऑफ म्हणजे रिअल मासला मोलर मासने डिवाइड केल्यावर जे येतं त्याला नंबर ऑफ मोल्स. येस, व्हेरी गुड. आणि एका मोल मध्ये किती ॲटम्स असतात असं पण काहीतरी असतं ना, त्याचं काहीतरी नंबर आहे ना? 0.67 असं काहीतरी मॅम ध्यानात येत नाही. हा, त्या नंबरला काय म्हणतात? ॲव्होगाड्रोस नंबर. येस, अवोगाड्रोस नंबर. सो 0.6 असं नाहीये बेटा, 6 जेवढं मला आठवतंय 6.023 असा काहीतरी येतो. सो चेक द व्हॅल्यूज. सगळे आपले विषय एकमेकांशी जोडलेले आहेत, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स. त्याच्यामुळे एक विसरलं तर दुसरं पण नाही येणार. सो प्लीज लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी. सो मग ही इक्वेशन मिळाली. ही जी इक्वेशन मिळालेली ह्यालाच मग काय नाव दिलंय? आता ही ते 1 मोल साठी ही इक्वेशन मिळाली, पण आपल्याकडे माहिती नाही किती मोल्स आहेत. मग सपोज आपण एन मोल्स बद्दल बोलतोय. एन म्हणजे किती पण, 10 मोल, 20 मोल, 25 मोल, 100 मोल, किती पण. सो मग इथे आरटीच्या ऐवजी अजून एक्स्ट्रा एन टाकला आणि मग ही जी इक्वेशन मिळालेली आहे, पीव्ही इज इक्वल टू एन आर टी, दिस इज कॉल्ड आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस काय असतं हे आपण गेल्या क्लासमध्ये डिस्कस केलेलं होतं. सो देअरफॉर आता बघा, द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट आर इज सेम फॉर ऑल द गॅसेस, देअरफॉर इट इज नोन ॲज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं असेल ग्रॅव्हिटेशन धडा शिकवताना, नसेल सांगितलं तर आता परत एकदा सांगते. असे काही स्थिरांक, असे काही आपल्याकडे कॉन्स्टंट्स आहेत ज्यांची सगळीकडे व्हॅल्यू चेंजेस नाही होत. जसं आपला सन युनिव्हर्सल आहे, भारतामध्ये जो सन आहे तोच अमेरिकेमध्ये पण आहे, बरोबर, एकच सन आहे. तसं ह्यांची पण व्हॅल्यू पूर्ण जगामध्ये एकच आहे, म्हणून ह्यांना युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हणतात. सो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आपला कॅपिटल जी होता, दॅट इज ऑल्सो वन युनिव्हर्सल कॉन्स्टंट. This is again one more constant called universal gas constant. There is one more constant, universal constant known as Planck's constant. So there are few more constants which are same throughout the universe, throughout the world. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, युनिव्हर्सल कॉन्स्टंट्स म्हणतो. तर आता ह्याची व्हॅल्यू पण इथे दिलेली आहे बघा आपल्याला. मग आर ची व्हॅल्यू किती ही लक्षात ठेवायची तुम्ही, 8.31 जूल पर केल्विन पर मोल.
म्हणजे 1 केल्विन टेम्परेचर साठी 1 मोल साठी किती जूल आहे त्याची किंमत त्या कॉन्स्टंटची 8.31 जूल ही त्याची किंमत आहे. सो आता इथे दिलंय त्याच्यावरच आता हे जे आपण 3 सूत्र बघितली, हे P अपॉन टी कॉन्स्टंट, परत P अपॉन टी कॉन्स्टंट, आणि आता हे वालं जे सूत्र आपल्याला मिळालं, फॉर्म्युला मिळाला, PV इज इक्वल टू RT अँड हेन्स PV इज इक्वल टू NRT, त्याच्यावरचीच आता इथे गणित सोडून दाखवली असतील बघा. The pressure reading in a thermometer at steam point is 1.367 into 10 raised to 3 Pascal. Pressure reading in thermometer at steam point. Steam point म्हणजे माहितीये ना, ज्या टेम्परेचरला स्टीम बनायला सुरू होते, तर ते किती आहे, एवढं एवढं प्रेशर दाखवते थर्मामीटर मध्ये. व्हॉट इज द प्रेशर रिडिंग ऍट ट्रिपल पॉइंट? ट्रिपल पॉइंट काय असतो आठवतोय ना? त्या पॉइंटला एकाच वेळी मॅटर तिन्ही स्टेट मध्ये अवेलेबल आहे. सॉलिड स्टेट मध्ये पण आहे, लिक्विड मध्ये पण, आणि गॅस स्टेट मध्ये पण अवेलेबल आहे. त्याला आपण काय म्हणतो? ट्रिपल पॉइंट. तर मग स्टीम स्टेटला एवढं प्रेशर आहे, तर मग ट्रिपल पॉइंटला व्हॉट इज द प्रेशर रिडिंग ऍट ट्रिपल पॉइंट, म्हणजे प्रेशर किती असेल? नोईंग द लिनियर रिलेशन बिटवीन टेम्परेचर अँड प्रेशर. लिनियर रिलेशन बिटवीन टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजेच टेम्परेचर वाढत वाढत प्रेशर पण वाढते. म्हणून बघा लाईन मिळते ना, आपण त्याचा ग्राफ प्लॉट केलं, त्याला म्हणतात लिनियर रिलेशनशिप. म्हणजे ते एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे कोणती इक्वेशन फॉलो केलेली? ही वाली, गे-लुसॅक्स लॉ फॉलो केलाय. दॅट
हॅलो, मुलांना माझा आवाज येतोय? हो मॅम. अरे हो मी डिस्कनेक्ट झाले आणि मी बोलत चालले. बरं झालं मी रिअलाइज केलं. बरं, मला सांगा कुठपर्यंत ऐकलं तुम्ही? कुठपर्यंत ऐकलं तुम्ही? बोला हा, मुलांना कुठपर्यंत ऐकलं तुम्ही? मॅम तुम्ही लुसेक लॉ बद्दल काहीतरी बोलत होते. कशाबद्दल? लुसेक लॉ, पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. मी त्याच्यानंतरच एक गणित एक्सप्लेन करत होती. त्याच्या परत ते पर्यंत ऐकलेलं का तुम्ही मग? हो ऐकलंय मॅम. हा, मग आता ते गणित आपण सोडवून बघूयात. ठीक आहे, मी पाहिजे पूर्ण. हा, हे गणित दिसतंय तुम्हाला? हे बघा, एक्झाम्पल 7.7. हे गणित आपण आता ना, मी पूर्ण डिटेलमध्ये त्याला नाही सोडवणार, पण त्यांनी स्टेप्स नक्की काय केलेत ना त्या मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, चला मी आता थांबा पूर्ण स्क्रीनच शेअर करते, सो दॅट पुन्हा स्क्रीन स्विच नको करायला. माझा व्हाईट बोर्ड दिसतोय तुम्हाला मुलांना? व्हाईट बोर्ड दिसतोय माझा? हो मॅम. ठीक आहे, चला मी आता हे गणित इथे घेते. वाह, आणि तर चांगलंच हँडरायटिंग काढले. बघा आणि काय केले आता नक्की. काय दिलेलं आहे आपल्याला? प्रेशर रिडिंग इन अ थर्मामीटर ॲट स्टीम पॉइंट. आता पाण्याचा स्टीम पॉइंट किती असतो? स्टीम पॉइंट किती असतो? 100 डिग्री असतो, राईट? मग ऍक्च्युली ऍब्सल्यूट मध्ये तो किती होणार? 273 पॉइंट किती घेणार आपण? इथे दिसते तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये? एक मिनिट, हे बघा इथे टेक्स्टबुक मध्ये इथे दिसते 273.16. पण ऍक्च्युअल मध्ये हा ट्रिपल पॉइंट 273.16 आहे. पण ऍक्च्युली ऍब्सल्यूट झिरो टेम्परेचर आपलं किती आहे? 273.15 आहे, राईट? म्हणून आपल्याला 100 मध्ये 273.15 ऍड करावं लागेल. ठीक आहे, तर बघा 273.15 प्लस 100 डिग्री सेल्सिअस, तर मग हे झालं 373.15. आता काय सांगितलेलं? ट्रिपल पॉइंट आपल्याला ऑलरेडीच माहिती आहे, आपण थिअरीमध्ये बघितलेलं होतं त्या दिवशी. ट्रिपल पॉइंट किती घेतला गेलाय? शास्त्रज्ञांनी तो फिक्स केलेला आहे 273.16, म्हणजे 15 पेक्षा 0.1 जास्त. ठीक आहे, आणि आता काय काढायचंय? ह्यांनी काय दिले बघा, प्रेशर आणि टेम्परेचर मध्ये लिनियर रिलेशनशिप आहे. लिनियर रिलेशनशिप म्हणजे आपण प्रेशर वर्सेस टेम्परेचरचा जर ग्राफ काढला तर दोघांचा ग्राफ असा स्ट्रेट लाईन जातो, याचा अर्थ प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सो मग स्टीम पॉइंटला P/T काढलं आपण, आणि नंतर ट्रिपल पॉइंटला पण आपण P/T काढलं, तर ह्या दोघांची पण व्हॅल्यू जी असणार आहे ती कॉन्स्टंट असणार आहे, राईट? कळते तुम्हाला? कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना, त्या दोघांची पण व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून आता बघा ह्याला मी कसं लिहिते, म्हणून आपण असं लिहिणार P/T ऍट स्टीम पॉइंट इज इक्वल टू P/T ऍट ट्रिपल पॉइंट. ठीक आहे, मग काय व्हॅल्यूज ठेवा आता. स्टीम पॉइंटला प्रेशर किती आहे ते ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी, 1.367 इंटू 10⁻³ हे अप रेस टू 3 चं बाजूला आलंय फक्त. मग 1.367 इंटू 10⁻³ अपॉन स्टीम पॉइंटचं टेम्परेचर पण मिळाले आपल्याला 373.15. हेच काढायचंय ना, व्हॉट इज द प्रेशर रिडिंग हे तर काढायचंय आपल्याला.
ट्रिपल पॉइंटला प्रेशर किती होतं ते काढायचंय. पी अपॉन मग ट्रिपल पॉइंटचं टेम्परेचर आपल्याकडे ऑलरेडी आहे 273.16. सो थांबा मुलांना मी परत एकदा शेअर करते स्क्रीन. मग काय हे 3 व्हॅल्यू ठेवल्या, चौथी व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करून काढायचे. दॅट्स इट. मग इथे तुम्ही बघू शकता हेच केले. प्रेशर ॲट ट्रिपल पॉइंट. तर खाली अपॉन जे 273.16 होतं ते इकडे आलं. हे आपल्याला ऑलरेडी लेफ्टला भेटलेलं होतं आणि म्हणून मग त्यांनी प्रेशर काढलं. ठीक आहे. आता हे ह्यांनी इथे सोपंवाला गणित सोडवून दाखवलंय. ह्या सूत्रावर गणित अजून ह्यांनी सोडवूनच नाही दाखवलं. पी व्ही म्हणजे प्रेशर दिलेलं असेल, व्हॉल्यूम दिलेली असेल, नंबर ऑफ मोल्स किती ते पण दिलेलं असेल, टेम्परेचर किती ते पण दिलेले असेल आणि मग तुम्हाला कदाचित आरची व्हॅल्यू काढायची असेल. आरची व्हॅल्यू ते सहसा विचारत नाहीत, पण विचारली तर तुमची आरची व्हॅल्यू मुलांना नेहमी हीच यायला पाहिजे. किती पण टेम्परेचर असू द्यात, प्रेशर असू द्यात, व्हॉल्यूम असू द्यात, म्हणजे बाकीच्या उरलेल्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. आर कॅल्क्युलेट करताय तर हीच व्हॅल्यू यायला पाहिजे, कारण हा आपला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. ही व्हॅल्यू नाही आली ह्याच्या अर्थ तुमचं गणित कुठेतरी चुकतंय. कळतंय? ठीक आहे. आता थर्मल एक्सपान्शन, लिनियर एक्सपान्शन, हे बघा आपण गेल्या चॅप्टर मध्ये बल लावून फोर्स अप्लाय करून लेंथ वाढवलेली होती. इथे टेम्परेचरमुळे आपलं काय होणार आहे तुम्हाला माहितीये. टेम्परेचरमुळे वस्तू एक्सपांड होते, व्हॉल्यूम वाढते त्याची. तेच इथे दिलेलं एक्सपान्शन. पण आता थांबा, ह्याच्यावरती आपण ह्या पोर्शन वरती नंतर जाऊयात. त्याच्या आधी आय वॉन्ट एखादं गणित आपल्याला एक्सरसाइज मधून मिळतंय का? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी वालं. सम्स मध्ये बघूयात. A metal sphere cools at the rate of when temperature is this. नाही, हे रेट दिलाय तर त्या टॉपिक पर्यंत आपण पोहोचलो नाहीये. इथे बघूयात. Glass flask has volume with liquid 30 degree. If the temperature of the system is raised to 100, how much liquid will overflow? Coefficient of volume expansion. एक्सपान्शन मध्ये आहे हे. एक्सपान्शन पर्यंत पण नाही पोहोचलोय आपण. नाही स्पेसिफिक. फंडर आहे. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी वाल्या फॉर्म्युलाचं मला गणितच नाही दिसत आहे. हे वाला आता सिमिलर वाला पण केलं मुलांना. इफ द प्रेशर इज हेल्ड कॉन्स्टंट. हे बघा, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस वेरिड लिनियरली विथ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. व्ही इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू टी. इफ प्रेशर इज हेल्ड कॉन्स्टंट. आता व्ही इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू टी घेऊन त्याच्या वेळी प्रेशर कॉन्स्टंटच होतं ऑब्व्हियसली. प्रेशर इज केप्ट कॉन्स्टंट. सपोज गॅस डज नॉट लिक्विफाई इवन ऍट व्हेरी लो टेम्परेचर. टेम्परेचर कमी करत करत गेलो तरी पण गॅस लिक्विड बनलाच नाही. ऍट व्हॉट टेम्परेचर द व्हॉल्यूम ऑफ गॅस विल आयडियली झिरो. आता हे तर तोंडी गणित आहे. व्हॉल्यूम झिरो कधी होते? -273 ला. ह्यालाच आपण बघितलेलं ना, झिरो ऍब्सोल्यूट टेम्परेचर. हे तर त्या ग्राफवरच आन्सर होतं. परत ह्याच्यात सोडवायचं काहीच नव्हतं. जस्ट डोकं किती चालवतोय आपण ते विचारलेलं आहे. परत पीव्ही इज इक्वल टू एनआरटीचं मला का नाही दिसत एक पण. कॅल्क्युलेट फायनल टेम्परेचर. A gas 900 degrees Celsius is cooled until both its pressure and volume are halved. पण ठीक आहे मुलांनो, आपण ना आधी चॅप्टर कम्प्लीट करूया. ह्याच्यामधून एखादं मिळालं तर थांबा, एक काम करते मी. इंटरनेटवरून एखादं गणित घेते, ते आपण सोडूया. बिकॉज आय वॉन्ट की जे जे सूत्र करताय ना आपण एक एक गणित तरी सोडवावं. नाहीतरी मग ते नंतर डोक्यावरून जातं की काय समजलं. गणित सोडवल्यावर आपल्याला कन्सेप्ट जास्त समजते की अच्छा हे प्रॅक्टिकल लाईफ मध्ये असं असं आहे.
पीव्ही इज इक्वल टू एनआरटी ह्याला काय म्हणतो आपण, आयडियल गॅस इक्वेशन. म्हणजे एका उत्कृष्ट गॅसद्वारे ते समीकरण जे आहे ते फॉलो केलं जातं म्हणजे ते त्या गॅससाठी ते समीकरण व्हॅलिड ठरतं असं आपण त्याला म्हणतो. चला, मला मिळालं एक गणित. बघूयात आता तुमच्यापैकी मला कोण हेल्प करतोय सोडवायला. मुलांना माझा आवाज येतोय तुम्हाला सगळ्यांना? हो मॅम येतोय. हा, तुम्ही नोटबुक पेन घेऊन बसलाय बरोबर? हो. ठीक, चला सॉल्व्ह करूया आपण आता हे. माझा व्हाईट बोर्ड दिसत असेल, त्याला मी रेस करते आधीच. हे मी इंटरनेट वरून कॉपी केलं गणित. बघा काय दिलेलं आहे ते. What is the pressure of 2 moles of hydrogen gas at 25 degrees Celsius? Volume of gas is 5 liter. बघा काय काय दिले आता आपल्याला इथे. What is the pressure? जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, आधी आपण काय लिहितो, डेटा, परत टू फाइंड. राईट, टू फाइंड मध्ये सुरुवातीलाच त्यांनी विचारलं व्हॉट इज द प्रेशर, म्हणजे पी काढायचं आपल्याला. ऑफ 2 मोल्स एन ला आपण नाव दिलेलं ना, नंबर ऑफ मोल्स, तो एन ची व्हॅल्यू दिलेली आहे 2. हायड्रोजन गॅस आहे 25 डिग्री सेल्सिअस, टेम्परेचर दिलेलं आहे 25 डिग्री सेल्सिअस, राईट. अँड द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज 5 लिटर. सो व्ही इज इक्वल टू 5 लिटर. तर आपला फॉर्म्युला ऑफकोर्स कुठला यूज करणार आपण, पीव्ही इज इक्वल टू एन आर टी. आता ह्याच्यामध्ये पी दिलाय आपल्याला, व्ही दिलाय आपल्याला, नाही पी काढायचंय, सॉरी, पी काढायचंय आपल्याला, व्ही दिलाय, एन दिलाय, टी दिलाय. आर साठी तुम्हाला आर ची किंमत जी मुलांना पाठ करायला हवी, आणि मोस्ट ऑफ द टाइम ती किंमत दिलेली पण असते. काय बघितलेलं आपण, 8 पॉइंट किती होती आपली पुस्तक, 31. येस, 8.31 जूल पर केल्विन पर मोल, राईट, ही त्याची होती किंमत. मग काय किंमती ठेवू शकतो आता डायरेक्टली. पण हे स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला दिसते, व्हॉल्यूम आपल्याला मुलांनो लिटर मध्ये दिली आहे, तर ही लिटर मध्ये नकोय आपल्याला व्हॉल्यूम, त्याला कन्वर्ट करायचंय कशामध्ये, एसआय युनिट मध्ये. एसआय युनिट म्हणजे आपलं स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट. कसं करणार त्याला कन्वर्ट आपण, कसं करणार आपण त्याला कन्वर्ट? मॅम 10⁻³ न मल्टिप्लाय करू. 10⁻³ ने मल्टिप्लाय, 10⁻³ नेच का आपण मल्टिप्लाय करणार त्याला? मॅम कारण की लिटरचं ml मध्ये कन्वर्ट करायचंय म्हणून. लिटरचं ml मध्ये मल्टिप्लाय करणार की मग डिवाइड करणार आपण? मल्टिप्लाय. आता इथे ना मुलांना आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कन्वर्ट कराव्या लागणार आहेत. कुठल्या कुठल्या कन्वर्ट कराव्या लागणार आहेत तर मी तुम्हाला सांगते. एक तर आपण लिटरला कन्वर्ट करू शकतो, किंवा मग आपलं जे इथे ह्याची किंमत दिली ना, आर ची किंमत काय दिली आहे, जूल पर केल्विन. ते जूल न घेता ऍटमॉस्फिअरच्या तुलनेमध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे, एक तर ऍटमॉस्फिअरचं पण प्रेशर असतं, राईट, तर त्याच्या तुलनेमध्ये ऍक्च्युअल प्रेशर त्याच्यावर किती पडतं त्याला आपण ऍटमॉस्फेरिक डॅश प्रेशर ऑफ ऍटमॉस्फिअर, डॅश डॅश प्रेशर ऑफ ऍटमॉस्फिअर अशा काइंड मध्ये आपण त्याला म्हणतो. एक तर आपण त्याला ते लिहावं लागेल, लिटरच्या फॉर्म मध्ये आपल्याला काढायचं असेल तर लिटर व्हॉल्यूम तशीच्या तशी ठेवून. दुसरं टेम्परेचर पण आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये दिले, ते पण आपल्याला केल्विन मध्ये कन्वर्ट करायचे. बस हे 2 कन्व्हर्जन आपण केले की बाकीची सूत्र आपल्याला जशीच्या तशी ठेवून त्याला सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, तर आपण काय करणार आहे, प्रेशर बघा, न्यूटन एक तर प्रेशर आपण ऍटमॉस्फिअर मध्ये काढू शकतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या तुलनेत ते किती आहे. दुसरे आपण जे 8वीला शिकलेलो प्रेशर आणि म्हणजे बल आणि दाब धड्यामध्ये पास्कल मध्ये पण काढू शकतो, तर इथे आपण पास्कल मध्ये नाही काढणार आहे. तर मी बघा काय करते, व्हॉल्यूमला आपण 5 असंच ठेवणार आहे. ठीक आहे, आता ही गोष्ट लक्षात घ्या मुलांना, इथे जे आपला आर आहे ना, ज्यावेळी आपल्याला हे लिटर मध्ये काढायचंय बेटा, तर तिथे
तिथे गुणण्यापेक्षा व्हॉल्यूमला आपण तू 10⁻³ म्हटलास ना, बरोबर म्हटलाय. तर तिथे गुणण्यापेक्षा आपण इथे काय करूयात, हे जे आपलं आर आहे ना, ह्याला आपण डिवाइड करायचंय. कशाने डिवाइड करायचंय? ह्याला आपण डिवाइड करणार 1000ने. आपण मग लिहू शकतो 0.08 0.0831 0.0831. आता इथे व्हॅल्यू तुम्हाला एक्झॅक्टली किती घ्यायचे ते कदाचित पुस्तकामध्ये देतील, गणितामध्येच देतील. इथे नाही दिले तर आपण पुस्तकामधली व्हॅल्यू घेतली. तर हे आलं आपलं कशामध्ये आलं माहितीये आता, हे जूलच्या ऐवजी आपलं लिटर ऍटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. कळतंय? जूलच्या ऐवजी हे लिटर ऍटमॉस्फिअर हे वाला युनिट बनलं. म्हणजे जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम लिटर मध्ये असेल तुम्हाला आर ची हीच व्हॅल्यू यूज करायची, हे लक्षात ठेवा. परत हे झालं. आता टेम्परेचर आपल्याला 25°C दिलंय. मग हे 25 मध्ये 273.15 ऍड केल्यावर किती येतं उत्तर सांगा मला. ते टेम्परेचर येईल आपलं. ऍड करून सांगा किती येईल उत्तर. मॅम 273 ने 273 ना. हा, 273.15 ला 25 मध्ये ऍड करायचंय. तुम्ही 237 लिहि. सॉरी. सांग बेटा. 98.15. येस, 298.15. 15 नाही म्हणत आहे आपण, पॉइंट नंतर ना सिंगल डिजिट वाचतो. सो 298.15 राईट. तर मग आता आपला फॉर्म्युला PV इज इक्वल टू NRT. तर नुसतं P इकडे ठेवून आपला फॉर्म्युला काय बनेल, NRT अपॉन V. तर N आहे 2 नंबर ऑफ मोल्स, हे बघा. त्याच्यानंतर R ची किंमत आता इथे आपण जी काढली 0.0831, T 298.15. आपण व्हॉल्यूम 5 आहे. करा आपण, सॉल्व्ह करा आणि मला उत्तर सांगा पटकन. कॅल्क्युलेशन्सच करायचे. 5 ने डिवाइड करून घ्या आधी, जे पण आन्सर येतील त्याला मल्टिप्लाय करा. किती आला आन्सर? आलं आन्सर, किती आलं? चला, तोपर्यंत मी आणखी एक तुम्हाला क्वेश्चन देऊन ठेवते. तुम्ही आन्सर काढा. होमवर्क साठी एक क्वेश्चन इथे टाईप करून ठेवते. ही स्टाईल मला काय आवडली नाहीये, नीट दिसतच नाही. हा, ते ठीक आहे. कोणाकोणाचा आन्सर आला आणि नुसतं फक्त ओम आन्सर देतोय, बाकीची मुलं चुपचाप बसलेत. कल्याणी, माधव, प्रशांत, भावेश. तू पण का नाही काय बोलत आहेस रे? ओम, किती आला आन्सर? 0.99. 0.99 आलं. चेक कर बर. 0 तर नाही यायला पाहिजे ना. 298 ला 2 ने तू मल्टिप्लाय करशील तर ते किती होईल? 298 म्हणजे जवळजवळ 300च पकड. 300च्या डबल झालं 600. 600 ला तू 5 ने भागशील तर उत्तर किती येईल? 600 ला 5 ने भागल्यावरती जवळजवळ 100 असं काहीतरी उत्तर येईल. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सांगते मी. तर तुझं जे आन्सर आहे ना बेटा, ते किती यायला पाहिजे माहितीये? एक तू 0 काय म्हणालास तू? 99.
हा 0.99 नाही येणार आन्सर, 9.9 असं आन्सर येईल. हा ते व्हॅल्यूला 10 डिवाइड केलं तर आर ला म्हणून. हा तर पॉइंट टाकताना काहीतरी झालंय, तर 9.9 आन्सर येईल, विच इज अब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी गुड. आता हे वाला क्वेश्चन दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती, निळा केलाय मी हायलाइट. पटकन त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हा वाला होमवर्कला करायचे क्वेश्चन. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स. आता इथे नंबर ऑफ मोल्स म्हणजे एन ची किंमत काढायची. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ क्लोरीन गॅस ऍट 312 ऍटमॉस्फिअर. हे बघा इथे पण प्रेशर जे 312 एटीएम मध्ये दिले, सेम ह्या गणितामध्ये पण आपण प्रेशर एटीएम मध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर काढलं, आपण पास्कल मध्ये नाही काढलं. आणि इथे अगेन टेम्परेचर किती दिले, 55 डिग्री सेल्सिअस दिले आणि व्हॉल्यूम 10 लिटर दिले. आता आपण जसं गणित केलं सेम टू सेम तसंच करायचंय, फक्त इथे आधी पी काढायचा होता, ह्या गणितामध्ये आपल्याला काय काढायचंय, एन काढायचंय. ठीक आहे, चला तर आता पुढच्या भागावर जाऊया. थांबा मी स्क्रीन शेअर थांबवते. आता पुढचा वाला जो पार्ट आहे ना, खूप इंटरेस्टिंग आहे तो, एक्सपान्शन. एक्सपान्शन काय असतं कोण मला सांगेल? व्हॉट इज मीन बाय दिस एक्सपान्शन वर्ड? मॅम भावेश एक्सपान्शन. थांब बेटा, ओम थांब. भावेश तू सांग रे. भावेश आहेस की नाही तू मीटिंग मध्ये? बरं ठीक आहे, ओम सांग. मॅम एक्सपान्शन म्हणजे एखाद्या गोष्टीची लेंथ किंवा व्हॉल्यूम किंवा एरिया वाढतो. हा, एक्सपान्शन होतं म्हणजे त्याची ना, तो जेवढी आधी जागा घेतोय त्याच्यापेक्षा तो जास्त जागा घेतो, आपण त्यालाच एक्सपान्शन म्हणतो, विच इज ऍब्सोल्युटली राईट. आता इफ यू रिमेंबर, मागच्या चॅप्टर मध्ये ज्यावेळी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स आपण बघितलेलं होतं, त्याच्यामध्ये पण आपण लेंथ वाढवलेली, व्हॉल्यूम वाढवलेली होती. आणि आठवतंय लेंथ काढली तर आपण काय काढलेला होता, टेन्साईल स्ट्रेस काढलेली होती. आणि लेंथ साठी जो आपल्याला रेशो मिळालेला होता तो नाही, 3 रेशोज काढलेले होते, पॉइझन्स रेशो वगैरे. तर असं आता तिथे फोर्स अप्लाय करून वाढवलेलं होतं, इथे आपण हीट देऊन त्याला वाढवतोय. सो दिस इज रिअली इंटरेस्टिंग. मला सांगा, हीटमुळे वस्तू एक्सपांड होते हे आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ऑलरेडी बघतोय. एक्झाम्पल सांगा, कुठे कुठे आपल्याला हे बघायला मिळतं? मॅम कारखान्यांमध्ये मेटल आणि ते बनवतो. हा, एकदम करेक्ट. अजून चल, कारखान्यामध्ये तर आपण डेली नाही, म्हणजे आपण साधी माणसं नाही जात, तरी सुद्धा आपल्याला ते बघायला मिळतं आपल्या आसपास. कुठे कुठे बघायला मिळतं? मॅम उलटना तवा. हा, बर ठीक आहे, ठीक आहे. अजून आजारी पडल्यावर आपण काय करतो, कशाने ताप मोजतो? थर्मोमीटर. हा, मग थर्मामीटर मध्ये काय एक्सपांड होतंय? मर्क्युरी. येस, मर्क्युरीचे काय एक्सपांड होते? मर्क्युरीची लेंथ एक्सपांड होते की काय एक्सपांड होतंय नक्की मर्क्युरीचं? लेंथ एक्सपॅन्ड होते मॅम. लेंथ एक्सपांड होते का नक्की? विचार कर बर. मर्क्युरीची व्हॉल्यूमच एक्सपांड होते ना. मर्क्युरी ती थोड्याशा छोट्याशा जागेत भरली म्हणून आपल्याला तसं वाटतं की लेंथ होते, पण ऍक्च्युली ती गोल असते ना, ती गॅप असतं, छोटीशी गोल नळी असते, राईट? तर ऍक्च्युअल मध्ये तिथे मर्क्युरीची व्हॉल्यूम एक्सपांड होत असते. ठीक आहे, तर चला आता हा वाला टॉपिक आपण बघूया एक्सपान्शनचा, जो करायला आपल्याला एकदम मजा येणार आहे, कारण हे आपल्या आसपास ऑलरेडी घडते. हा, आपले हे जे आता मोठे मोठे एवढे ब्रिज बनलेले असतात आणि बघा ब्रिज वरून गाड्या जातात, तर ते जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं असेल ना, मधनच की नाही असं लोखंडाचं असतं आणि त्याच्यामध्ये गॅप असतो, आणि मग ती गाडी आपली एकदम स्मूथ चाललेली असताना मधूनच आपल्याला ते खडबडीत रस्ता आल्यामुळे धक्का लागायला सुरुवात होते. कळते का मुलांना?
तर मग तर तसं का होतं माहितीये तुम्हाला? ते मधनं गॅप का सोडलेला आहे? मॅम ब्रिज मध्ये जी हवा राहते का प्लास्टरच्या वेळेस ती निघून गेली पाहिजे आणि जेणेकरून तडे नाही पडले पाहिजे म्हणून. हवाच म्हणायचंय का नक्की तुला? हवा नाही बेटा, मी सांगते तुला. ऍक्च्युली ना त्याला ना एक नाव दिलंय छानपैकी इंग्लिश मध्ये. थांबा मी तुम्हाला ते चित्र दाखवते. रेल्वे ट्रॅक्स मध्ये पण गॅप्स असतात. मॅम उन्हामुळे ते एक्सपांड होता म्हणून का? हा, व्हेरी गुड. स्मार्ट थिंकिंग तुझी. थांबा आता मी एक चित्र दाखवते तुम्हाला. आणि ह्याला एक नाव आहे. ह्याला काय म्हणतात माहितीये? एक्सपान्शन जॉईंट्स म्हणतात ह्याला. हे मधनं असे जे गॅप दिलेले असतात. एक मिनिट. हा थांब, मी स्क्रीन शेअर करून दाखवते. बरं, एंटायर स्क्रीनच शेअर करते. एक मिनिट. हे दिसतंय? हे बघा, इथे दिसतोय गॅप. हा वाला माझा माऊस दिसतोय. इथे गॅप दिसतोय. परत ही फ्लायओव्हर रस्ता बनलाय वरती ऑलरेडी ब्रिजवर. त्या ब्रिजच्या मध्ये हे असं लोखंडाचा आणि गॅप. असं वाटेल कोणाला, हे बघा हे दिसते इथे. हे असं वाटेल की अरे ब्रिजच्या मध्येच गॅप आहे, ब्रिज तुटलाय की काय. सेम वे रेल्वे ट्रॅक्स मध्ये पण मधून गॅप असतात. हे बघा, उन्हाळ्यामध्ये ह्याला एक्सपान्शन जॉईंट्स म्हणतात. एक्सपान्शन जॉईंट्स इन ब्रिजेस. दिसते? मग उन्हाळ्यामध्ये काय होतं? तापमान वाढतंय. उन्हाळ्यामध्ये तापमान वाढल्यावरती कुठली पण सॉलिड राईट, आणि मग तो एक्सपांड झाल्यावर ते एक्सपांड व्हायला जागाच कुठे आहे? म्हणून ही आधीपासूनच ही काळजी म्हणून ही जागा सोडली जाते. म्हणजे तो एक्सपांड जरी झाला तरी त्या ब्रिजला काही इजा होणार नाही. ठीक आहे. सो तोच हा एक्सपान्शन वाला टॉपिक आज आपण चालू करणार आहोत. पूर्ण शिकवून आज तर नाही होणार, पण ऍटलिस्ट लेट अस स्टार्ट. फिजिक्स मध्ये तर तुम्ही ना मुलांना आपल्या आसपास जे घडतंय आपण त्याचाच डिटेल मध्ये अभ्यास करतो. त्याच्यामुळे ना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे ज्ञान घेतोय ते कसं युज होतंय हेच लक्षात घेऊन तुम्ही शिकला तर बोर पण नाही होणार आणि लक्षात पण राहील. लॉंग टाइम मध्ये लक्षात ठेवून अभ्यास करून तो व्यवस्थित एक्झाम मध्ये तुम्हाला उतरवता पण येईल. सो फर्स्ट वी आर गोइंग टू टॉक अबाउट लिनियर एक्सपान्शन. लिनियर वर्ड बनलाय लाईन पासून, म्हणजे एका लाईनीमध्ये एक्सपान्शन होते. दॅट्स सिम्पल. द एक्सपान्शन इन लेंथ ड्यू टू थर्मल एनर्जी इज कॉल्ड लिनियर एक्सपान्शन. हे बाय हार्ट करायचं. आपल्याकडे एक रॉड आहे असा, सॉलिड मेटलचाच असेल, त्याला गरम केलं त्याची लांबी वाढली, कळते? झालं. मग हे बघा, डेल्टा एल अपॉन एल, म्हणजे आधी त्याची एल लेंथ होती आणि कितीने वाढली? डेल्टा एल ने वाढली. लेंथ मध्ये किती वाढ झाली? सो डेल्टा एल अपॉन एल इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला? अल्फा डेल्टा टी. टेम्परेचर मध्ये किती? आधी एवढा रॉड असताना टेम्परेचर किती होतं? एवढा रॉड झाल्यावर टेम्परेचरने किती चेंज झालेलं होतं? उदाहरणार्थ आता चला तुम्ही मला हे सांगा, ह्याचं आपण उदाहरणच डायरेक्ट सोडूया. मी एंटायर स्क्रीनच शेअर केली का तुमच्या बरोबर? नाही, बुक फक्त शेअर केली. चला मी आता हा फॉर्म्युला जो पण बघितला ना, मला गणित सांगा त्याच्यावरती एक सोडवून. लेट्स सी. लगेचच सूत्र बघितलं गणिताची किंमत ठेवून बघायचं, म्हणजे लगेच लक्षात राहतं. काय बघितलं आता आपण? फॉर्म्युला काय बघितला? इझी वाला फॉर्म्युला की बघा, डेल्टा एल अपॉन एल इज इक्वल टू अल्फा डेल्टा टी. हे सूत्र बघितलं आपण, राईट? आता फॉर एक्झाम्पल मगाशी तो जो असा छोटासा रॉड दाखवलेला, हा त्यावेळी टेम्परेचर चांगली नाही, इकडे काढते. हे एवढा छोटा असताना समजा इथे टेम्परेचर होतं 30 डिग्री सेल्सिअस आणि सपोज याची लेंथ होती मुलांनो 20 सेंटीमीटर.
आता ती लेंथ वाढली त्याची आणि सपोज आता ही झालेली आहे 22 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि सपोज टेम्परेचर झालेलं आहे 35 डिग्री सेल्सिअस. आता ह्याची किंमत, मला अल्फाची किंमत काढून सांगा लवकर. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ अल्फा अँड लेट मी नो द आन्सर. लेंथला मीटर मध्ये कन्वर्ट करत बसायची गरज नाहीये, कारण लेंथ अपॉन लेंथ दोघं सेम लेंथचा रेशो आहे, तर त्याचे युनिट तसं पण ते कॅन्सलच होणार आहेत. मीटर घ्या नाहीतर सेंटीमीटर घ्या, काही फरक नाही पडणार. काय आला आन्सर? काय आलं आन्सर? 1/50. सो डेल्टा एल लेंथ मध्ये कितीने फरक पडला? 20 ची 22 झाली म्हणजे 2. ओरिजिनल लेंथ किती होती? 20. अल्फा काढायचंय आपल्याला आणि टेम्परेचर मध्ये कितीचा फरक पडलाय? 5 ने फरक पडलाय. येस, सो हे 5 इकडे जाणार मग. सो 2/20 into 5 which is alpha. So हे 2 10 जा. येस, सो अल्फा इज 1/50. सो पॉइंट मध्ये आन्सर काढून सांग ना ओम, किती आलं मग? 50चं 0 काढ. 0.1 0.02. येस मॅम. येस, 0.02. आणि आता बघा ह्याचं तर युनिट सेम कॅन्सल झालं. टेम्परेचरचं युनिट इथे डिनॉमिनेटर मध्ये आलंय, म्हणजे ह्याचं अल्फाचं युनिट काय बनणार माहितीये? 0.02 पर डिग्री सेल्सिअस. करेक्ट आहे. मग आता हे अल्फा काय आहे? व्हॉट इज दिस अल्फा? तर बघा, कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. yes, if the substance is in the form of long rod of length L, then for small change in temperature, that is delta T in temperature, fractional change delta L upon L in length is shown and directly proportional दाखवले. मग इथे जो आपला अल्फा आलाय, that is called coefficient of linear expansion of solid. कारण सॉलिडलाच लेंथ असू शकते, लिक्विड गॅसला लेंथ कशी असणार ना, म्हणून दिस इज कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ सॉलिड. आणि मग हीच आपली आपण अल्फाची किंमत आता काढली. ऑलरेडी आपण बघा कॅल्क्युलेट करून काढूनच टाकली. ठीक आहे, सो अल्फाची मग इथे किती किंमत काढलेली आहे? LT minus LO. नाउ व्हॉट इज LT? लेंथ ऑफ रॉड काहीतरी टेम्परेचरला. LO काय आहे? 0 डिग्री सेल्सिअसला. ठीक आहे, इथे T/T0 घेऊन व्हॅल्यूज घेतले फक्त टेम्परेचरच्या, काय वेगळं नाही केलंय. डेल्टा टी राईज इन टेम्परेचर दिलेलं आहे न्यूमेरिकली. एल जर 1 असेल तर हे किती होईल हे आपण डिटेलमध्ये आता नेक्स्ट क्लासमध्ये बघू, कारण आपला टाइम संपलाय. पण आपण इथपर्यंत तर केलंच, किंमत काढूनच बघितली आपली अल्फाची. किती आली आपली अल्फाची किंमत? 0.02 पर डिग्री सेल्सिअस. सेमच हे 0 असताना सुरुवात केल्यावर, 0 डिग्री पासून सुरुवात केल्यावर काय सूत्र बनेल? आणि सम टेम्परेचर, जसं आता आपण 0 पासून सुरुवात नाही केलेली, आपण डायरेक्ट 30 लाच ठेवलेलं टेम्परेचर. मग 30 पासून 35 केल्यावरती हा वाला फॉर्म्युला, तर तो पण आता आपण करून बघितलाच. ठीक आहे, तर आता इथे बघा लिनियर कोएफिशियंट्स दिलेले आहेत, दिसतंय? व्हॅल्यूज ऑफ कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन म्हणजे कार्बनचे तुम्ही रॉड बनवला, ग्लासचा रॉड बनवला, गोल्डचा रॉड बनवला, तर यू कॅन सी द व्हॅल्यूज -5 -5 आणि इथे पण. आणि सगळ्यात मॅक्सिमम यू कॅन सी कार्बन जो ग्राफाइटच्या फॉर्म मध्ये, तो सगळ्यात जास्त इथे एक्सपान्शन आपल्याला दिसतंय 8.8. म्हणजे हा जरा जास्त एक्सपांड होतोय. ठीक आहे, सेम वे आता बाकी व्हॉल्यूम वगैरेचे जे असतील आपण ते नंतर ना बघूयात. ठीक आहे, तर आजचा होमवर्क काय आहे मुलांनो? हे PV इज इक्वल टू NRT हे वालं सूत्र बघितलं आपण, आणि हे थर्मल एक्सपान्शनचं अजून एक सूत्र बघितलं. एक गणित मी होमवर्कला ऑलरेडी दिलंय. त्याच्या व्यतिरिक्त आणखी जर तुम्हाला एक्सरसाइज मधली गणित आज आपण जेवढं केलंय ना त्याच्यावर आधारित जी एक्सरसाइजची गणित आहेत, ती एक्सरसाइजची गणित सोडवायला ट्राय करा. हाच तुमचा आजचा होमवर्क आहे. ठीक आहे, तर मला वाटतं आता उद्या किंवा परवा दिवशी आपला डेफिनेटली क्लास असेल. तर अजून 2 क्लास आहेत आठवड्यात, त्यावेळी आपण मग भेटूयात. ठीक आहे, चला बाय सगळ्यांना. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. गुड नाईट.